टोमॅटोचं सॅलेड तर तुम्ही भरपूरदा खाल्लं असेल, पण भरलेल्या टोमॅटोचं सॅलेड तुम्ही नक्कीच नसेल खाल्लं. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण उन्हाळ्यासाठी बनवूया खास थंड थंड असं टोमॅटोचं सॅलेड. हे सॅलेड बनवताना आपल्याला गॅसची जराही गरज नाही. हे सॅलेड दिसायला जेवढं छान दिसतं ना, तितकंच हे पौष्टिक सुद्धा आहे. कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये या सॅलेडमध्ये मिळेल आपल्याला. उन्हाळ्यामध्ये असंही आपल्याला थंड थंडच खावंसं वाटतं, तर ही थंड थंड डिश आपण सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपीला सुरुवात करूया. घेतले आहेत मी देशी टोमॅटो. सॅलेड बनवताना थोडेसे लालच टोमॅटो घ्या आणि थोडेसे कडक असावे. फ्रीजमध्ये काढून लगेचच ते वापरायला घ्यायचे, म्हणजे सॅलेड छान आपल्याला थंड थंड खायला मिळतं. हा टोमॅटोचा पुढचा पार्ट आहे, हा चाकूने कट करून टाकायचा. आणि टोमॅटोला आपल्याला फक्त 2च कट द्यायचे आहे, ते पण पूर्ण नाही द्यायचे, अर्धेच द्यायचे, कारण याच्यामध्ये आपल्याला थोडासा मसाला भरायचा आहे. हे अशा पद्धतीने सर्व टोमॅटो मी कट करून घेते. हे सर्व टोमॅटो मी कट केले. तुम्हाला जेवढं सॅलेड बनवायचे तेवढं तुम्ही टोमॅटो घ्या. एक बाउल घेतला, त्यात घेते मी हे 1 वाटी पोहे, जे आपण रोज बनवतो. पोहे भिजवून घ्यायचे. पोह्यामधलं पूर्ण पाणी आता काढून टाकायचं. आणि थोड्या वेळ हे पोहे असेच ठेवून द्यायचे एका बाजूला. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, याचा आता थोडा जाडसर असा कूट करून घ्यायचा. कूट थोडासा जाडच ठेवायचा, म्हणजे तो खाताना छान लागतो. जाडच ठेवला मी कूट. हे पोहे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. यामध्ये टाकते अर्धा टीस्पून मीठ, किंवा मग चवीनुसार मीठ टाका. 1 टीस्पून साखर, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आता तयार केलेलं हे शेंगदाण्याचं कूट, आणि हे आहे फ्रेश ओलं नारळ. याला यात किसून टाकायचं. उन्हाळ्यामध्ये पोहे आणि ओलं नारळाचं कॉम्बिनेशन हे खूप छान लागतं, आणि ते आपल्या शरीरासाठी पण खूप छान असतं, कारण नारळ हे ऑलरेडी थंड असतं. ओल्या नारळाला मी किसून घेतलं, ते पण यात टाकायचं. अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट, आणि हे सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे चाट मसाला. हा घेतला आहे मी अर्धा टीस्पून. हिरवीगार छान फ्रेश थोडीशी कोथिंबीर, आणि छान आंबट गोड चवीसाठी हा अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये टाकायचा, कारण आपण याच्यामध्ये साखर घातली आहे. आता सर्वच टेस्ट बॅलन्स होतील. आणि हे आहेत हिरवे मोड आलेले मूग. हे जर तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर स्किप करा. हिरव्या मोड आलेल्या मुगामध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पोहे जर तुम्हाला खूप कोरडे वाटले तर तुम्ही आधी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाका. हे सर्व तयार केलेलं मिश्रण तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. हे अतिशय टेस्टी लागतं खायला. हे भरायचं आहे टोमॅटोमध्ये. केलेले टोमॅटो यामध्ये आता आपण ते सर्व मिश्रण भरून टाकायचं. जेवढे जास्त मिश्रण तुम्हाला टोमॅटोमध्ये भरता येईल तेवढे जास्त भरा. थोडंसं याला दाबून भरलं तरी चालतं, पण जितकं जास्त भरता येईल तितकं भरा, कारण हे खायला इतकं टेस्टी असतं ना.
अशा पद्धतीने सर्व टोमॅटोमध्ये आपण हे पोह्याचं मिश्रण भरून घ्यायचं. तयार झालं टोमॅटोचं थंड आणि टेस्टी हेल्दी असं आपलं सॅलेड. असं सॅलेड तुम्ही नक्कीच नसेल बनवलं कधीच. ही घेतली आहे मी थोडीशी बारीक शेव. सर्व टोमॅटोवर बारीक शेव टाकून घ्यायची. हे आहे चीज. तुमच्याकडे पनीर असेल तर तुम्ही पनीर टाका किंवा चीज टाका, काहीही टाका. पनीरमध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं. पनीर असेल तर पनीर किसून टाका. थोडासा फ्रेश नारळाचा किस जो मी थोडा साईडला काढून ठेवला होता. पुन्हा थोडी टाकते मी कोथिंबीर. तुम्हाला जर चाट मसाला जास्त आवडत असेल तर तुम्ही वरून अजून थोडा चाट मसाला टाका. मी आधीच पोह्यामध्ये पण टाकलेला आहे म्हणून मी नाही टाकत. तर तयार झालं आपलं हेल्दी आणि टेस्टी असं हे कच्च्या टोमॅटो कच्चे नाही, पिकलेल्या टोमॅटोचं सॅलेड. आपण सुद्धा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.